पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा. याला घंटी बांधली होती आणि ते सगळी गवळण झोपलेली मस्त ते निवांत आला देव त्यांना असं बघितलं. घंटीला बघून काय म्हणणं माहित आहे, जर तू वाजली तर तुला भारतातल्या कुठल्याच मंदिरात जागा मिळू जायची. ती म्हणली वाजतच नसते, युती युती झाली. देवानं सगळं लोणी फोडले, गाडगे फोडले, खाल्लं, सगळं झालं. ऐका, त्याच्या बोटाला इथं लोणी लागलं होतं. सगळ्या मित्रांना खाऊ घातलं आणि त्याला इथं लागलं होतं. त्याला वाटलं चाटा, म्हणून त्याला तोंडापाशी असा बोट नेला की घंटी वाजली. खन खन खन. ती वर बघितलं, मला गद्दारी करते माझ्यासोबत, लाज नाही वाटत तुला? घंटी काय म्हणली आहे ऐका, जर जाणकार कीर्तन ऐकणार असाल तर ऐका. घंटी काय म्हणली माहिती, लाला सगळं जग जेवण करतं तेव्हा मी गप्प बसू शकते, पण जगाचा बाप नैवेद्य खातो त्यावेळेला जर मी गप्प बसते आमच्या जातीला अरे लाला मुझे लगा है तुझे पता नहीं, तुम्हें क्या पता कि तुम मेरे क्या हो. विठाला आणि मग सवंगड्याला घेऊन देव जायचा. ऐकाय एक प्रसंग ऐकायचा, लक्ष देऊन. आता असं गोल रिंगण केलं होतं आणि जेवायला बसले. आई ऐका, इथंही जे बसलेत मंडळी सगळेच श्रीमंत आहेत असं नाही. आणि माऊली जी गरीब मंडळी असते ना ती जेवायला अगोदर बसते. तुम्ही बघा, त्यातले त्यात माणसं तरी महिला तरी समजून घेतील, पण छोटी लेकरं असतात ना गरीबाची, अशी ताटावर बसतात. एक वाक्य बोलायचं मला काळजात कोरून ठेवा. त्याच गरीबाच्या शेजारी 2-3 माणसं सोडून एखादा श्रीमंताचा पोरगा बसलेला असला ना, तो म्हणतो काका गुलाबजामुन वाढाव, पण गरीबाचं पोरग वाडा म्हणू शकत नाही. का? त्याला माहित आहे जर आपण वाडा म्हणलं ना आपल्याला हाकलून दिलं तर हे सुद्धा मिळायचं नाही. कृष्णाच्या सवंगड्यामध्ये सगळे गरीबच होते बाबाजी. पौर्णिमासी आणि शांडिल्य मुनी यांचा मुलगा होता, मधुमंगल त्याचं नाव होतं. आणि त्या मधुमंगलाला कृष्ण काय म्हणले, आई ऐका. कृष्ण म्हणले, मधुमंगल रोज उठून माझ्या ताटातलं खातो, तुला लाज नाही वाटत? डोळे टपटपले त्याचे. उद्यापासून जर खायला तुम्ही आणलं नाही तर माझ्या पंक्तीला यायचं नाही. पोरग घरी गेला आई आणि घरी जाऊन आईच्या शेजारी बसलं. आईनं बघितलं त्याचा चेहरा पडलेला. राजा काय झालं? आई कृष्ण खूप बोलला मला. विठाला मला खूप बोलला कृष्ण. काय म्हणणार? उद्या जर खायला काही नसलं तर येऊ नको म्हणतो. देशील मला उद्या काही डब्यात? गळ्याला मिठी मारली लेकराच्या. राजा तुला खायला द्यायला माझ्या प्रपंचात काहीच नाही जगायचं. काही तू नको रडू. काहीतरी असेल ते म्हणले तर त्या खिडकीमध्ये कप आहे, त्या कपात ताक आहे, तेवढं घेऊन जा. आई घेऊन जातो मी. ते ताकाचा कप घेतला आणि मनातल्या मनात ठरवलं की ताक प्यायचं, आपण पंक्तीला जायचं नाही, शेतात कुठेतरी बसायचं आणि वापस घरी येऊन आईला म्हणायचं लय जेवलो. कारण ते ताक का नेलं नव्हतं माहित आहे? आंबट होत ते. यशोदाई त्याची चव बदलू नये तोंडाची म्हणून कृष्णाला लोण्याशिवाय काय खाऊ घालीत नव्हती. ते कपाचा ताकाचा कप घेऊन मधुमंगल झाडाखाली बसलेला, डोळे डबडबलेले. ऐका ना, अशीच 12ची वेळ झाली. देवानं पंगत धरली, सगळ्याकडे बघितलं आणि त्याच्यात मधुमंगल दिसलं नाही. तर देव काय म्हणले, अरे हे बाळांनो, हे मधुमंगल आलं नाही रे. ते काय म्हणले, तुम्ही काल लई बोललात ना तेव्हा, मग त्याला राग आला असेल, आला नाही. कृष्णानं सगळ्या पोरांचे हात जोडले बाबाची. काय म्हणले माहिती, आपल्याला जेवता नाही यायचं, मी त्याला घेऊन येतो मग आपण जेवण करू. जगाचा बाप त्याला शोधायला निघाला.
झाडाखाली बसलेला मधुमंगल, पाठीवर हात ठेवला कृष्णानं. मधुमंगल असलं. हरी तुम्ही इथं दत्तप्रिय, तुला मी काल जोरात बोललो त्याचा राग आला ना? नाही, तुम्ही बोलला तुम्ही श्रीमंत आहे, आम्ही गरीब आहे. आम्ही गरीब आहेत म्हणून बोललात ना तुम्ही. ठीक आहे, चल ना जेवायला. नाही लाला, तुझ्या पंक्तीला नाही यायची, आमची लायकी नाही तुझ्या पंक्तीला यायची. काय म्हणले शेवटी? बंद करून टाका, इकडे लक्ष द्या. मधुमंगल चल ना जेवायला. ते म्हणलं मला नाही यायचं. आई ऐका ना, मला नाही यायचं म्हणलं. कृष्ण म्हणला मला उपाशी मारायचं. तुला आहेत ना मोठे मोठे लोक, जा. बरं मी जातो म्हणला. हे ताक कुणाला दिलंय? कृष्णाने विचारलं, हे ताक कुणाला दिलंय? तर तो म्हणला तुलाच दिलाय. मग एकटा खातो, तुला लाज नाही वाटत? हा म्हणला अरे आंबट आहे ते म्हणून आणलं नाही. तुला काय माहिती आमची हालत काय? चांगले कुठून आणावे गोपाळा? अरे आमचा दुबळा संसार विचार. एक शांत चित्तानं माझ्यासोबत ऐका नाही. आता देवाना हातात ताई ऐका, देवाने असं त्याला धरलेलं होतं. आता याला वाटलं आता ते ताक घेत हिसकावून, म्हणून मधुमंगलने ताक तोंडाला लावलं. तोंडाला लावलं मधुमंगलने ताक असं कप मध्ये वाचलं. अर्धा कप मध्ये गेलं आणि अर्धा अंगावर सांडलं. अंगावर सांडलेलं ताक आहे ना ते कृष्णानं स्वतःच्या तोंडानं चाटलं आहे. त्याला कृष्ण पाहता गोबरी, 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 पाहता गोबरी. अभंगाचं पहिलं चरण आहे. मी अभंग काय घेतला होता ते तुमच्या लक्षात घ्या. अभंग हा होता पाहता गोबरी, पाहता काय त्यांची उष्ठा, पाहता गोबरी. असे काय पोरं चांगले होते का? हरी गवळी याची ताक फिरे कोणा बोले सांगली, कोण बोले सांगली, आता काय ते श्रीमंताची लेकर नव्हतं मला काय श्रीमंताचे. तुम्हाला अजून एकदा सांगतो, जगातला असं एकही श्रीमंत नाही ज्याला विमान न्यायला आलं होतं. आमचे जगद्गुरु तुकोबारायच फक्त. लोक म्हणतात भारतात चमत्कार, तुला दाखवायचे किती रे चमत्कार, किती इकडे दाखवतो चमत्कार किती. भारतात वयाच्या 16व्या वर्षी 9034 ओव्याचा
विश्वाला शांतीचा दिलासा देणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्या माऊलींनी समाजाला दिला तो चमत्कार नाही? चमत्कार. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ ज्यांनी खाली 16व्या वर्षी उरलेल्या 35 वर्षामध्ये 350च्या वर किल्ले ताब्यात घेणारा छत्रपती शिवाजी महाराज चमत्कार नाही? आवश्यकता मिळाली पाहिजे म्हणून दुधाचा अभिषेक घालणाऱ्या शेकडो अवलादी आम्ही आमच्या डोळ्यानं बघतो, पण हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे म्हणून रक्ताचा अभिषेक करणारा एकच राजा झाला छत्रपती शिवाजी. लोक म्हणते भारतात काय, तुम्हाला काय माहिती भारतात? आय लव्ह इंडिया, मेरा देश आपला आपला अपने तो अपने होते. कृष्णाचे सौंदर्य आहेत महाराज. पाहता गोवळी खाय त्यांची उष्ट. ऐका ना, गवळ्याची मुलं होते ते गाई सांभाळते त्याला काय म्हणते? आता नीट आहे का, मराठी चांगली बोलत बरं का. तो शब्द आहे गुर राखी. काय शब्द आहे? तुम्ही काय म्हणला? वापस एकदा ते काय राखायची वस्तू आहे का? काय म्हणतात गुर राखी. तुम ढूंढो मुझे गोपाल में खोई गैया सुध लो मोरी नगलाल में खोई गैया हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे मूळ त्याच्यात लक्षात आलं की समाज कुठला आहे याला मूल्य नाही, याला मूल्य नाही. देव कुणाला जवळ करतो माहिती आहे? देवाचं जवळ करणं त्याला महाराज जो भजे हरि को सदा. छोड़ दुनिया के मजे सब बैठ कर एकांत में, अरे खाक बन जा गुरु के चरण की सोही परम पद पावेगा. मजा यायला पाहिजे. बसलेली मंडळी इतकी मस्त आणि आनंदात बसली. जे ऐकणारे होते ते इथे म्हणजे लवकर आले बरोबर. आता जे येणार आहेत ना, काही जण तर तिकडून फोन करते कुठवर आले तुझ्या पुण्यतिथीपर्यंत ये. जे भजन करीत नाही त्याला भोजन नाही घातलं पाहिजे. विठाला राग आला एखाद्याला मला नाही बोलवलं चालतं दादा, लाचार नहीं हूं मैं. जिस दिन से जिंदगी का नाम मौत है सुना है, सर पे कफन बांध के कातिल को ढूंढ रहा हूं. कौन है ये? दिल पर दस्तक दी किसने? कौन है वो? अरे मालिक आप तो अंदर हो, फिर बाहर कौन है? नांद तो क्या बड़ा, नांद तो क्या पांडु पंढरी आत्मा कायाही पंढरी. मला थोडं वेळेचं बी भान आहे.
महाराज ज्याला जशी जशी भूक लागली. काही काही जण मनातल्या मनात कुठून आणले तुम्ही. पण एक वाक्य, चांगली भूक लागल्याशिवाय जेवण्याची बी मजा नाही आणि चांगलं दुःख झाल्याशिवाय आनंदाला बी मजा नाही. चांगलं बोलायला पाहिजे. तुम्ही घाबरूच नका दुःखाला. एक वाक्य बोलू का? तुम्हाला देवासाठी रडायला आलं की समजून घ्यायचं भक्तीची सुरुवात आहे आणि देव तुमच्यासाठी रडला की समजायचं भक्तीचा शेवट आहे. बस. अरे मैं उसको लाऊंगा जिस दिन से मी शपथ खाली महाराज, जितने दिन जिंदा रहूं तेरी याद में गाऊं और रो, बस मुझे और कुछ नहीं चाहिए. इथं आहे ना हाच परिसर आहे ना. भजनाचा शेवट झाला एक वेळ राम बोला. गोंधळण्याची माझा अरे मी का सांगितलं गोंधळेकर बाबाचं? तुमच्यासाठी देव रडला त्या दिवशी भक्तीचा शेवट आहे. प्रभू रामचंद्र त्यांच्यासाठी रडले महाराज. तुम्ही तर इकडचे तुमच्या जवळचे, मला माहित आहे पंढरपुरातली लोक चंद्रभागेत आंघोळ करत नाही. तुम्ही जवळचे असून जात नसाल. आम्ही येतो. फार मोठं देवस्थान, साधू. शेवटचा श्वास घेताना हे भजन म्हणले ते भजनाचा, म्हणजे सगळं जीवन भजन करून टाकलं. शेवट झाला एक वेळ राम होता, जीव सोडला. सांगतो नाही का देव गवळ्याचं उष्ट का खात होता? करीती नामाचे करीती कशामुळे खात होते माहिती? त्याच्या गोष्ट ते नामाचं चिंतन करायचं. आपण कामाचं करतो बिना कामाचं. हम काम के प्रेमी है साहब, वो हरि नाम के प्रेमी है. आपल्याला गणितच कळत नाही. रस्त्यावर बसलेलं कुत्र जेव्हा पलीकडे जाऊ देत नाही ना, तुम्हाला आठवत कुत्र आठवत? कुत्र कळतं? कुत्र कळत नाही. कुत्र कळतं आणि पुन्हा ते गावरान असावं तसलं नाही. पांढरे केस मजबूत असे आणि ते असं रस्त्याला बसलेलं असं पायवाट असावी. कल्पना करा, कल्पना करा. एकदा मी कल्पना करा म्हणलं, एक जण म्हणला नाही हो माझी बायको स्वाती. मी म्हणला मा करा, कल्पना करा म्हणजे विचार करा. ऐका ना, पायवाट आहे, ते पायवाटावर कुत्र बसले. लक्ष देऊन ऐका, विनोद सोडून द्या. हसण्यात माणूस जातो सगळे. कुत्रा रस्त्याला बसले आणि तुम्हाला अजून एक सांगतो, कुत्र्याचा प्रत्येक कुत्र्याचा एक राऊंड असतो, त्यानं ठरवलेला असतं याच्यामध्ये जर आलं तर आपण सब उठायचं, नाही तर तुम्ही आजूबाजूला जाते. कुत्रे काय करत नाही, करतात का? मला सांगा, त्यांच्या एवढं फरकच कोणी आहे का? मोकळं बोला. रस्त्याला झोपलेलं कुत्र कधी शेजारच्या कुत्र्याला म्हणलं का गाडी आल्या मला उठेव? बोला ना तुम्ही. आपण झोपताना दरवाजा लावला का? लावला मला आता पुण्यतिथी करायची वेळ आली तर गाडी लावली का बाज टाकतो का? ते कुत्र ऐका ना, ते कुत्र रस्त्यावर बसले. कल्पना करा, कुत्र रस्त्यावर. तुम्ही बघा ना, चेक. महिला मंडळीला थोडा कमी अभ्यास असेल, कारण कुत्र्यांचा अभ्यास तुम्हाला कमी. तुम्ही दुसरंच आणलं मला काय. आणि बाबा ते असं ते कुत्रा असतं ना राऊंड मध्ये, आपण त्याच्या जवळ गेलं की आपण सलाम करतो, बरोबर आहे? आणि त्याच्यावर बी तुम्ही जवळ गेला तर
बरोबर आहे. ऐका आता ते पायवाटावर बसलेलं कुत्र तुम्ही जवळ गेले ते भुकायला लागले आणि ते भुकतय ज्या वेळेला त्यावेळेला तुम्ही वैतागला म्हणून तुम्ही त्यानं भुकलं की तुम्ही खरं खोटे मला सांग आणि दगड तीच तुम्ही दगड घाला मग तर जास्त बिघडलं. तुम्हाला ते पुढे जाऊ दे आणि मग पुढे लय वेळ तुम्ही असं इकडे तिकडे बघता तुम्ही जिकडे चालला तिकडे आणि मग शेवटी तुम्हाला तिकडे बाजारावर झोपलेला एक माणूस दिसतो. तुम्ही म्हणता अ पाटील ते म्हणतो का कुत्र कुणाचं आहे? माझं आहे. बोलावून राहा त्याला मला तिकडे जायचं. मग ते म्हणतो ते कुत्र गेलं. विनोद सोडा विनोद सोडून द्या विनोद सोडून द्या. कुत्र्यासोबत भांडताना कुत्र तिकडे गेलं का मालकाला आवाज दिल्यावर गेलं असं. तसे जीवनात आपल्याला जे विकार सतवतात ना ते तुम्ही त्याच्यासोबत भांडत बसल्यावर ते जाणार नाही. मग मालकाला आवाज द्यायचा. कोणच्या मालकाला? विठू पाटील त्याचे नाव. हा नुसतं एकट्याला आवाज देऊन जमत नाही ना. विठोबार आता माझ्यावर राग आला महाराज. अचानक मला 2 दिवस आधी फोन आला. काही करा का आला का काही करा का आला का. म्हणलं काही कसं करा कामच करायला. माणसाचे खूप शब्द असे असते ज्याचा अर्थ कळत नाही. उगा धडाक असतो बोलायचं. काही करा काही काय काही करा का आला करून काही करता येईल असं नाही. काही करून काला करता येईल काला तर काला सोय. जपा स्वतःची काळजी घ्या. तोंडाला पट्ट्या बांधित जा. एक आवाज महाराज महाराष्ट्रभर फिरत राहिला भारतभर. अपने परिवार के लिए अपने देश के लिए हमें 14 दिन तक अपने घर में रहना है. तो देशवासियों काय नशिबाला हे. त्यांनी पैसे जेव्हा बंद केले ना पैसे आई किती शिव्या दिल्या त्यांना. काय झालं ऐका ना. एका पंतप्रधानाने देशाच्या आदरणीय श्रद्धेय पंतप्रधानाने असं सांगितलं की पैसे बंद झाले. तर पैसे बंद झाले ना झाले ना. जर देशाचा पंतप्रधान तुमच्या नोटा बंद करू शकतो तर जगाचा बाप जेव्हा सांगतो ना हा संसारच खोटा आहे तेव्हा संसार खोटा होतो महाराज. त्याच्या हातात आहे. आने वाले कल में 1000 और 500 के चलन जिसके पास है समझ लेना महज एक कागज का टुकड़ा. मला नाही न्यायचं त्या दिशेला. मला माझ्या भूमिकेशी एकरूप करत आली द्यावी दाई. माझ्यावर आलंय आता. माझ्यावर राज आलाय. मला हे काला करायचं आहे. आली द्यावी दाई. आणि पुढे गाही चालल्या वना प्रति गाही चालल्या वना प्रति गाही चालल्या वना प्रति गाही आपल्या पोराला द्या ना 10 जनावर दिले तर 4च आणता येतात वापस. 6 कुठे गेले की
9 लाख गायी सांभाळीत होता देव. एक वाक्य बोलायचं आहे सगळ्यांना तुमच्या पायावर डोकं ठेवून. गर्भामध्ये असलेल्या मुली तुम्ही वाचवल्या पाहिजे, म्हणजे देशाला चांगल्या आया मिळतील. कसायाकडे जाणाऱ्या गायी तुम्ही वाचवल्या पाहिजे, म्हणजे देशाला चांगल्या गाया मिळतील. आणि चांगल्या आया चांगल्या गाया एकदा देशात आल्या की पुन्हा कृष्ण जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आपण भूमिका तयार केली पाहिजे तो भूमीवर येण्यासाठी. विठाला आली द्यावी धावे वळत्या मागे गाई. पण महाराज गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी मिळोनी जग येती पाणी मिळोनी जग येती पाणी मिळोनी जग जेती हो गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी चिदे चोळियाच्या भूता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले श्री कृष्ण मूर्ती कोणा नाठवे कोण कुळयाती झाली सकळ तटस्थ नेत्र पाहती दंत धावनाचा मुखा माझी हात वाद्य वाजता न ऐके जन्मात तरी श्रवण श्री कृष्ण वेणू गीत तरी श्रवण श्री कृष्ण वेणू गीत स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ हो गाई गोपाळ रमण रेती नावाचा परिसर आहे. 3 गोष्टी सांगायच्या आणि आपल्याला थांबायच्या. इकडे लक्ष द्या. काला करायचा अधिकार कोणाला आहे? सकळाशी येथे. आणि खायचा अधिकार सकळाशी येथे. पण वाटायचा अधिकार सगळ्याला नाही. मला तसं आहे काला वाटू. हा पण मुख्य वाटावा कोणी. तुम्ही बघा खेड्यापाड्यामध्ये काय करतात, प्रसाद वाटायला असल्या माणसाकडे देतात ज्याला लेकर घाबरते. घ्या प्रसाद घ्या ना. काला वाटायला कोणाकडे दिला महाराज? ऐकायला तिघांनी काला वाटला. तिघांनी. 1 दही दूध काला वाटितो गोपाला यशोदेचा नंद कुमार यशोदेचा नंद कुमार यारे तुम्ही गाया सारे गोपाळ रानात या गाया सारे गोपाळ रानात. एक त्यांनी वाटला. दुसरा एक कृष्णाने वाटला. दुसरा भानुदास किती गा तेरा प्रसाद देतो
पंढरीनाथ. दुसरा कोणी वाटला? आणि तिसरा माझा ज्ञान राजा गोपाळाशी वाटी रे. एकच टाळी झाली 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 झाली. एकच टाळी झाली चंद्रभागेत वाढवली माझा ज्ञान राजा. शास्त्रामध्ये याचं वर्णन असं आहे. रमण रेतीच्या परिसरामध्ये गोल रिंगण करून सगळेजण बसले. झाली आता वेळ. म्हणती ताटात आणलं तो आता काय आणला होता लापशी ना. मी तेच म्हणलं याच्यात काहीतरी म्हणून तिकडून वास आला म्हणून. सुगंध म्हणायचं त्याला, वास नाही म्हणा. वास दुसरा असतो. सहवास वेगळा, प्रवास वेगळा, वास वेगळा. आणि वास येत नसल्यावर होणारा कोरोना वेगळा. बाबा खतरनाक रोग आहे. कोरोना भी खत्म नहीं हुआ, इसलिए जब तक दवाई नहीं कोई खिलाए. सगळा माल आहे माझ्याकडे. गिराईक बघून माणूस काढत असतो. महात्मा खोजाला पेट मारायला. अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलं. असं खोल रिंगण केलं. महाराज शास्त्र वर्णन करता. बिभ्रत वेणू जठरपटे श्रंगवेत्रैष कक्षे वामे पानो संकौलम यत्पलांगुली तिष्ठन्मध्ये सुपारसृदो हाय सनन्य विश्वै स्वर्गलोके विशद भुज यज्ञ भुगपाल केली. पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री हरिनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान समर्थ सद्गुरु वागदेव महाराज ज्ञानेश्वर ताड़ी 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 शिंकेला काला बाटो ये बेटा वैष्णवता वाकुलिया नमादिका उत्तम लोकाना तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीया बोललेले करू नाही विचारला लक्ष द्या.